ती गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा मी माझ्या मावशीच्या मुलीसोबत फार्म हाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये पोहत होते आणि माझे काका मला पोहायला शिकवत होते। आम्ही सगळे वजा आई-बाबा, माझ्या 2 बहिणी आणि 1 भाऊ, माझी मावशी आणि काका, त्यांच्या 2 मुली आणि 1 मुलगा, काकांच्या भावाच्या मुली आणि 2 मुलगे, माझे काका, त्यांची 1 मुलगी आणि 1 मुलगा, माझे छोटे काका-काकू आणि त्यांच्या 2 मुली आणि मुलगे, सगळे मिळून पिकनिक करत होतो। आम्ही एकमेकांना चांगले ओळखत होतो, म्हणजे आमची एकमेकांशी चांगली गट्टी जमली होती। फार्म हाऊसमध्ये स्विमिंग पूल होता आणि तेव्हा सर्वांनी स्विमिंग पूलमध्ये पोहायचे ठरवले, फक्त दोघांना सोडून। कोणालाच पोहायला येत नव्हते, विशेषतः मला तर अजिबात नाही। मी म्हणाले, मला पोहायला येत नाही, मी अजिबात जाणार नाही, मला पाण्याची खूप भीती वाटते। तेव्हा अचानक सगळे म्हणाले, आम्हाला कुठलं पोहायला येतं, आम्ही पण शिकणार आहोत, तू पण शिकून घे। मग बाबा म्हणाले, अगं काही हरकत नाही, सगळे शिकणार आहेत, तू पण शिकून घे, तसेही तुझे काका आहेत, ते तुला पोहायला शिकवतील। मग मी तयार झाले। काका आम्हाला पोहायला शिकवत होते आणि ते सर्वांना एक एक करून पोहायला शिकवत होते। आम्ही मुलींनी सलवार कमीज घातली होती, कारण इथे स्विमिंगचा कार्यक्रम आहे हे कोणालाच माहीत नव्हते आणि मला पोहायला पण येत नव्हते, म्हणून मी याचा विचार केला नव्हता। जीत काकांनी त्यांच्या एका मित्राचे हे फार्म हाऊस बुक केले होते, म्हणून इथे आमच्याशिवाय कोणी नव्हते। संध्याकाळची वेळ होती आणि आकाशात ढगांची हलकी हलकी छाया होती आणि त्यामुळे वातावरण खूपच प्रसन्न झाले होते। माझी आई तिच्या बहिणी आणि इतर नातेवाईक स्त्रियांसोबत बसून गप्पा मारत होती आणि बाबा पण त्यांच्या वयाच्या पुरुषांसोबत स्विमिंग करत होते, पण ते खूप दूर होते। मी मावशीचा मुलगा जतीन भैया आणि त्याची बायको शालिनी वहिनी यांच्यासोबत एका कोपऱ्यात पाण्यात मस्ती करत होते। पाणी खूप थंड आणि खोल होते। आम्ही जिथे पोहत होतो तिथे पाणी आमच्या मानेपर्यंत होते। खोल निळ्या पूलमध्ये पाणी पण निळे दिसत होते। सर्व काही मुली आणि मुलांना पोहायला शिकवल्यानंतर जीत काका आता मला पोहायला शिकवणार होते। जीत काकांनी मला आधी पोहण्याबद्दल सांगितले। त्यांना माहीत होते की मला अजिबात पोहायला येत नाही। ते म्हणाले, ते मला मदत करतील आणि शिकवतील। मग त्यांनी माझ्या पोटाखाली एक हात ठेवला आणि म्हणाले, पायांच्या मदतीने तुला कसे चालायचे आहे। काकांचे वय 40 वर्षे आहे आणि माझे वय 20 वर्षे आहे। काकांनी माझ्या पोटावर हात ठेवला होता आणि मी पाय मारत होते आणि मी पोहत होते। मी पाहिले की सगळेजण आपापल्या बायकांसोबत पाण्यात मजा करत आहेत आणि कोणी पोहत आहेत, पण ते सगळे दूर होते आणि काका बिचारे आमच्यासोबत राहिले, कारण मावशीसोबत त्यांची थोडी कमी जमते। मग अचानक काकांनी माझ्या पोटावरून हात काढून घेतला आणि माझा तोल गेला आणि मी पाण्यात बुडू लागले। मी हात पुढे करून काकांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि चुकून माझा हात काकांच्या अशा जागी लागला, ज्यामुळे मी घाबरले, पण काकांनी काही प्रतिक्रिया दिली नाही। काका म्हणाले, असे घाबरू नकोस, काही होत नाही, जेव्हा मी तुला सोडेल तेव्हा घाबरायचे नाही, तर पोहण्याचा प्रयत्न करायचा। मी म्हणाले, ठीक आहे। काकांनी मला पुन्हा पोहायला सांगितले आणि त्यांनी पुन्हा माझा पोटावर हात ठेवला आणि मी पोहायला लागले। थोड्या वेळाने काका म्हणाले, मी आता हात काढत आहे, आणि त्यांनी अचानक हात काढून घेतला आणि माझा पुन्हा तोल गेला आणि मी बुडू लागले। मी स्वतःला सावरण्यासाठी हात पुढे केला आणि माझा हात पुन्हा अंकलच्या त्याच जागी लागला। कदाचित मी आता जाणून बुजून तिथे हात लावला होता। तेवढ्यात माझ्या काकांच्या मुलीने सांगितले की तिला पण पोहायला शिकायचे आहे। तेव्हा मी म्हणाले, नाही, मला अजून नीट पोहायला आले नाही, थोडा वेळ अजून शिकू दे, मग तू शिकून घे। मी पुन्हा पोहायला लागले। मी जाणून बुजून वारंवार पडत होते आणि प्रत्येक वेळी काकांनाच हात लावत होते, कारण असे केल्याने मला खूप चांगले वाटत होते। मी काकांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहिली। त्यांच्या डोळ्यात आता एक नवीन इशारा होता। त्यांना मला अजून जास्त जाणवायचे होते। मग त्यांनी मला विचारले, आणखी सराव करशील? पण असे वाटले की त्यांचा घसा कोरडा पडला होता आणि खूप कष्टाने आवाज निघत होता। मी उत्तर देणार होते, तेवढ्यात बाबा आणि भैयांनी आवाज दिला, चला मुलींनो, आता रात्र होणार आहे। मी हे ऐकून निराश झाले, पण नाईलाजाने जावे लागले। पण काका म्हणाले की ते थोड्या वेळाने येतील। मला समजले की ते काय येऊ शकत नाहीत, कारण पाण्यात मला काहीतरी जाणवले होते आणि ते थोडे नॉर्मल झाल्यावरच बाहेर येतील। मग आम्ही सगळे फार्म हाऊसच्या हॉलमध्ये आलो। थोड्या वेळाने काका पण आले, पण ते खूप शांत होते। मी वारंवार काकांकडे पाहत होते आणि ते पण माझ्याकडेच पाहत होते। माझ्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते। उशिरा सगळे जेवण करत होते आणि मला चांगले वाटत नव्हते, कारण माझे मन काहीतरी वेगळेच खाण्याची इच्छा करत होते। दुसरीकडे काका पण एकदम शांत होते। कदाचित ते पण तेच विचार करत असतील जे मी विचार करत होते। माझी चुलत बहीण माझ्याशी बोलत होती, पण मला तिच्या बोलण्यात काही रस नव्हता। मी स्वतःबद्दल विचार करत होते। तेवढ्यात सर्वांचे जेवण झाले आणि जेवणानंतर सर्वांनी कॉफीचा आनंद घेतला। थोड्याच वेळात रात्र झाली आणि आता सगळे झोपा आणि सकाळी नाश्ता करून परत जायचे आहे। सर्वांची जमिनीवरच गादी टाकली होती। माझी गादी भिंतीजवळ खिडकीखाली टाकली होती। मी तिथेच झोपले। सर्व पुरुषांच्या गाद्या एकाच ठिकाणी टाकल्या होत्या आणि त्यांच्या पायांच्या बाजूला थोड्या अंतरावर सर्वांच्या बॅग ठेवल्या होत्या।
मी पाहिले की काकांची गादी माझ्या खिडकीच्या नंतर एक खिडकी सोडून टाकली आहे. त्यांच्याजवळ थोड्या अंतरावर बाबांची गादी होती. आम्ही सगळे झोपल्यावर हॉलचे दिवे बंद करण्यात आले. माझ्या खिडकीतून चंद्राचा प्रकाश आत येत होता आणि त्या खिडकीखाली रातराणीचा सुगंध मला अधिकच मदहोश करत होता. मी आज संध्याकाळचा प्रत्येक क्षण आठवत होते. मी झोपण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला झोप येत नव्हती. फक्त तेच क्षण वारंवार माझ्या डोळ्यांसमोर येत होते. मी फक्त कूस बदलत होते. मला स्वतःचेच आश्चर्य वाटत होते. मी तर गादीवर पडताच झोपून जाते, पण आज झोप माझ्यापासून कोसो दूर होती. हॉलमध्ये आता घोरण्याचे आवाज येऊ लागले. सगळे थकून झोपले होते. मी उद्याबद्दल विचार करत होते आणि आता सर्व काही माझ्या सहनशक्तीच्या बाहेर जात होते. मला पण माहीत होते की काका पण माझे स्वप्न पाहत असतील. आज जे काही झाले ते माझ्यासाठी खूप मजेदार होते. मला चैन पडत नव्हता आणि काय करावे हे समजत नव्हते. मला खूप वाटत होते की काका माझ्याजवळ यावेत आणि माझ्याशी खूप गप्पा माराव्यात. असा विचार करताच माझ्या मनात एक कल्पना आली की मीच काकांकडे का जाऊ नये. मग मी विचार केला की काही गडबड होऊ नये. मी आजूबाजूला पाहिले. सगळे गाढ झोपले होते. मी हळूच उठून उभी राहिले आणि अंधारात काही दिसत नव्हते. ढगांमुळे चंद्रप्रकाश पण नव्हता. काका जिथे झोपले होते तिथे पडदा होता, त्यामुळे तिथे अधिकच अंधार होता. त्यांची गादी कसाबसा दिसत होती. मी मनात विचार केला की आज बोलले नाही तर कदाचित ही संधी पुन्हा मिळणार नाही, पण भीती पण वाटत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळत राहील. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.